सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे, कारण आयुष्य हे एकदाच भेटतं आणि ते खूप मजेने जगायला पाहिजे. तर ताई, हे मध्येच काय तुम्ही हॉस्पिटलचा व्हिडिओ टाकला, त्यानंतर डायरेक्टली हा फर्निचर टाईप व्हिडिओ. तर ताईंनो, काय झालं आहे ना, बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं होतं माझं देवाऱ्याचं काम स्टार्ट होणार आहे. तर त्यासाठीच हे दादा आले होते देवाऱ्याचं माप घेण्यासाठी. आणि घरामध्ये आहे ना, रिनिवेशनचं काम चालू आहे माझ्या. रिनिवेशनचं काम थोडं उशिराच करणार होती, पण एक गोष्ट करायला गेली तर पुढे कुठली वाढून ठेवलेली असते हे स्वतः माणसाला कळत नाही, आणि काहीचं असंच झालं. ॲक्च्युली झाला काय प्रॉब्लेम ना, ह्या सिलिंगचा आहे ना, मला कलर चेंज करायचा होता. जो ग्रीन आहे ना, मला पूर्ण व्हाईट करायचा होता. तर हॉलचा कलर झाला आणि त्यानंतर आहे ना, बेडरूमचा कलर देण्यासाठी आहे ना, जो पेंटर होता ना, तो गेला. आणि हे बघा, हे कसे क्रॅक आले. हे जर क्रॅक असेल ना तुमच्या सिलिंगला, तर लिकेजचा 100% प्रॉब्लेम येतो म्हणजे येतोच. तर कधी आहे ना, आता आमच्या इथे ना दोनदा सिलिंगला क्रॅक आल्यामुळे दोनदा सिलिंग पडली होती. आणि बघा काय, म्हणजे खूप सुंदर होतं, असं वाटतच नव्हतं सिलिंगमध्ये एवढे क्रॅक असतील वगैरे, पण बघा किती प्रॉब्लेम झाला. आणि इथे जे चाललं आहे मेजरमेंटचं काम घेणं, तर तिथे आहे ना, खूप सुंदर असं मी काहीतरी करणार आहे, आणि ते लवकरात लवकर आहे ना सेकंड पार्टमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा येणार आहे. तर नेमकं झालं काय ना, तर मला ह्या सिलिंगचा कलर चेंज करायचा होता, आणि बेडरूमची जी माझी सिलिंग होती ना, तिथे कलर द्यायला जेव्हा पेंटर गेला ना, तर बघितलं त्याने, तो पेंट काढायला गेला ना, तर तिथं पूर्ण टर्माईट लागलेली होती. पूर्ण टर्माईट म्हणजे अर्ध्याच्या वर सिलिंग तिने खाल्लेली होती, आणि इतकी बेकार अवस्था झाली होती. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि इथे फ्रेमचं काम चालू आहे. खूप सुंदर आपली फ्रेम बनणार आहे. आणि हे आम्ही सगळं अर्ध्याच्या वर काम घरीच केलं आहे. आणि कमी बजेटमध्ये तुम्हीसुद्धा तुमचं घर किती सुंदर बनवू शकता, तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे, की मी एवढ्या कमी बजेटमध्ये इतकं सुंदर घर रिनोव्हेट केलं आहे. आणि पुढे बघा, हा आहे बेडरूम, आणि बघा हे पूर्ण टर्माईट लागलं आहे. ही सिलिंग कधीही पडू शकते, कधी. आणि ही पहिले ओल्ड जी सीलिंग होती ना, ही मी मध्येच चेंज केली होती, पण याला आहे ना पेपर कोटिंग असते, त्यामुळे वाळवी लागते. आणि ह्या एका वाळवीमुळे पूर्ण फर्निचर डॅमेज होऊ शकतो. तर ज्यांनी नवीन घर बनवताय, किंवा तुमचं जुनंच घर असेल, तर एकदा नक्की चेक करा. तुमच्या बाजूला जर एखाद्याच्या घरी हा प्रॉब्लेम असेल, तर तुमच्याकडेही येऊ शकतं. तर मी ऑलरेडी जेव्हा घर घेतलं ना, तेव्हाच मी टर्माईटची ट्रीटमेंट करून घेतली होती, तरीही हा इश्यू आला आहे. आणि पूर्ण सीलिंग रिनोव्हेट करावी लागली. त्यानंतर पूर्ण बेडसुद्धा मला रिनोव्हेट करावा लागला. बेडसुद्धा त्यांनी पूर्ण खाल्ला होता. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही फोर सिलिंग बसवताय ना, तर खूप विचार करून बसवा, कारण असा इश्यू येण्याची शक्यता असते. आणि फ्रेम बघा किती सुंदर वाटते. तर इथे इतकं छान येणार आहे ना काहीतरी, खूप खूप सगळे खुश होणार आहे बघून. तर काहीसा अशा प्रकारे पूर्ण त्यांनी व्हाईट केला आहे. हा पूर्ण हॉल आहे, हाफ हॉल आहे, हाफ अजून इकडे आहे. माझा हॉल बऱ्यापैकी मोठा आहे. आणि हे टी व्ही युनिट जे दिसतं आहे ना, ते सुद्धा पूर्ण चेंज झालं आहे. ते सुद्धा आम्ही घरीच केलं आहे. तर जेव्हाही सेकंड पार्ट येईल ना, तेव्हा मी नक्की सांगेल. तर इथे मी तुम्हाला बेडची अवस्था दाखवते. बघा, पूर्ण हे वाळवीने आहे ना पूर्ण खाल्लं आहे. टर्माईट बोलतात याला. त्यानंतर मला टी व्ही युनिटसाठी ना वॉलपेपर सिलेक्ट करायचा होता. तर मी गेली होती, भिवंडीचं एक गोडाऊन आहे, आपलं रील्समधूनच मला हा नंबर भेटला होता. खूप छान छान वॉलपेपर बाकीपेक्षा आहे ना, म्हणजे इथे खूप रिजनेबल होता. आणि जेव्हाही तुम्हाला वॉलपेपर सिलेक्ट करायचा आहे ना, तर तुम्ही स्वतः घरी लावणार असाल ना, तरच तुम्ही वॉलपेपर म्हणजे स्वतः लावणार असाल तर बघून घ्या, कारण याच्यामध्ये क्वालिटीमध्ये खूप फरक येतो. आणि खूप पातळ जर असेल ना, तुम्ही घरी लावू शकत नाही. म्हणून पहिले बघून घ्या. ऑनलाईन मागवताना ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्या. त्यानंतर हे मिरर आहेत. तर मला पाहिजे होते गोल्डन मिरर माझ्या डेकोरेशनसाठी, पण ते नाही भेटले. त्यांच्याकडे बघा किती व्हरायटी आहे, आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे. हे भिवंडीमध्ये येतं. जर कमेंट्स आल्या तर मी प्रयत्न करेल
नंबर टाकण्याचा. पण खूप छान छान व्हरायटीज आहे. आणि हे जे दिसतं आहे ना, हे याच्या तुम्ही खूप रील्स बघितले असेल, पण तुम्हाला सांगू समोरून याची क्वालिटी ना खूप चीप वाटते. खूप असं प्लास्टिक बेस वाटतं. हे तर खूपच चीप वाटतं. म्हणून आपण जेव्हा रील्समध्ये म्हणजे खूप असं छान छान वाटणारी गोष्ट समोरही छान असते असं नाही. जेव्हा ती क्वालिटी तुम्ही समोर बघतात ना, तेव्हाच तुम्हाला कळतं की ही कशी वाटणार आहे. त्यानंतर खूप आम्ही त्या दिवशी फिरलो आणि खूप जोराची भूक लागली होती. म्हणून इथे छान असं आहे ना, मस्त मी ऑर्डर केलं होतं मटकी भेळ आणि खूप छान होती. आता जो मी वॉलपेपर सिलेक्ट केला आहे, तर तो बघा इथे चेंज करणार आहे आणि खूप सुंदर काम झालं आहे. खूप म्हणजे खूप सुंदर काम झालं आहे. आणि जेव्हा आपण घरी आपल्या हाताने काही गोष्टी करतो ना, तर खरंच खूप छान होतं. आणि ह्या दोघांमुळे एवढी हेल्प झाली आहे ना, मेजरमेंट आणि इतकं परफेक्ट त्यांनी घेऊन आहे ना, जेव्हा ते टी व्ही युनिट जेव्हा संपूर्ण कंप्लीट झालं ना, तर कोणालाच विश्वास होत नव्हता की हे आम्ही घरी काम केलं आहे. इतकं परफेक्ट मेजरमेंटने आणि सगळ्या गोष्टींनी केलं आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे. मी हॉलची जी होम टूर आहे ना, ती नक्की देईल. एक निधीताई म्हणून होत्या, त्या मला बिचाऱ्या भरपूर वेळा बोलल्या की ताई होम टूर दे, होम टूर दे. पण कसं आहे ना की म्हणजे माझं काही घर खूप असं वाव नाही आहे. तरी ज्यांना ज्यांना खरंच आपल्या घराचं रिनोव्हेशन करायचं आहे, तर मी नक्की त्यांना प्रयत्न करेल देण्याचा. पण मी पूर्ण होम टूर बघू, जेव्हा मी कम्फर्टेबल असेल तेव्हा देईल. आता सध्या लगेच तर नाही देणार, पण आत्ता काय काय चेंजेस केले तेवढे आणि त्याचं जे काही बजेट आहे ते मी नक्की सांगणार आहे. आता बघा ह्या बोर्डच्या तिथे त्यांचं थोडं मेजरमेंट चुकलं होतं, तर जिथे त्यांचं चुकतं आहे तिथे माझं काम असतं. म्हणून मी इथे परफेक्शन, म्हणजे तुम्ही कुठलंही काम करतात ना, त्याची फिनिशिंग आणि त्याचं परफेक्शन जेव्हा असतं ना, तेव्हाच ते परफेक्ट असं दिसतं. आता तिथे त्यांचा झाल्यामुळे मी जी लास्ट फिनिशिंगचं काम मी करत होती. आणि बघा किती सुंदर हा वॉलपेपर वाटतो आहे. आत्ता मी ना पूर्ण घरामध्ये आहे ना, ऑफ व्हाईटमध्येच सगळं पूर्ण घर केलं आहे. खूप सुंदर वाटतं. जेव्हा तुम्ही एकदम लाईट कलर असे घरामध्ये वापरतात ना, तेव्हा घराचा जो लूक आहे ना, तो अप्रतिम दिसतो आणि मोठा दिसतो. डार्क कलर देताना आहे ना, त्यावेळेस खूप छान वाटतं. आता मी पण हॉलमध्ये ग्रीन आणि ऑफ व्हाईटमध्येच गेली होती, पण नंतर आहे ना बोर व्हायला लागलं. आता व्हाईट कलर कसा तुम्ही पडद्यांनी सजवू शकतात, फर्निचरने सजवू शकतात किंवा त्या व्हाईट कलरला एक हायलाईट करण्यासाठी एखादा डेकोर पीस लावू शकता किंवा तुम्ही घरच्या घरी एखादा कलर आणून तो लावू शकता. पण ज्यावेळेस आपण पेंटरकडून हे काम करून घेतो ना, तर तुम्हाला खूप सगळे पैसे पे करावे लागतात. तर मी माझ्या पेंटरकडून आहे ना फक्त सिलिंगचं काम करून घेतलं होतं, कारण ते पुट्टी, प्रायमर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना आपण घरी परफेक्ट करू शकत नाही. म्हणून ते मी फिनिशिंगचं काम त्यांच्याकडून केलं. बाकी सगळ्या वॉलला वगैरे सगळं जे काही डेकोरचं काम आहे ते सगळं आम्ही घरीच केलं आहे. आणि बघा हा वॉलपेपर किती सुंदर वाटतो. जेव्हा लाईट्स लागतील ना, तेव्हा खूप छान वाटणार आहे. आणि मला ना ड्रॉवर जे होते ना, हे बघा हे ड्रॉवर आहे, याला आहे ना आता हे पूर्णच व्हाईट आहे, म्हणून त्याला एक टच देण्यासाठी ना मला डार्क असा गोल्डन कलरमध्ये जायचं होतं. आणि त्याचे आहे ना जे हँडल्स ते मी सगळे काढले, ह्या पट्ट्या बनवल्या. त्यानंतर त्या ड्रॉवरवर जेव्हा मी ते स्टिक केलं ना, इतके सुंदर, असं कोणीच विचारही करू शकत नाही की इतकं सुंदर कसं घरच्या घरी बनवू शकतं. तर असं गरजेचं नाही आहे. तुमच्याकडे जर खरंच वेळ असेल आणि तुम्हाला ह्या गोष्टींची आवड असेल, तर तुम्ही स्वतःच्या हाताने आहे ना खूप कमी पैशांमध्ये खूप सुंदर असं घर तुम्ही करू शकतात. तर बघा इथे पूर्ण वॉलपेपर अर्धा तरी लावून झाला आणि ही सिलिंग काढली आहे ना, ती सिलिंग आहे. आणि हे जे आहे ना, आता ट्रेंड जे चालू आहे फ्रेमचं, तर त्या फ्रेमपासूनच मी हे ड्रॉवरचं काम केलं. आणि बघा हा ड्रॉवरला पूर्णपणे स्टिक करून घेतला आणि यावर आहे ना ह्या पट्ट्या गोल्डन करून चिपकवल्या आणि हँडलसुद्धा गोल्डन केले. इतके सुंदर वाटत होतं ना, खूप सुंदर वाटत होतं. आणि एकदम म्हणजे असं रॉयल लुक कसा येतो त्याप्रमाणे. जेव्हा आता सोफा आपला बनवायला टाकला आहे, देवाऱ्याचं काम पण एकीकडे चालू आहे. आणि जेव्हा ते संपूर्ण हॉलचा जेव्हा लुक होणार आहे ना, खूप सुंदर होणार आहे. आणि बघा इथे बहीण आणि मी आम्ही करत होतो आणि किती छान वाटतं आहे. आणि आता हे बघा हा फायनल लुक आहे ड्रॉवरचा.
खूप सुंदर वाटत होता. आणि हा कलर आहे गोल्डन कलर, हा समथिंग मी छोटीशी डब्बी आणली होती 50 ml की 100 mlची, 90 रुपयाला फक्त. आणि त्या 90 रुपयाच्या कलरने माझं काम बघा किती केलं. अजून बऱ्यापैकी वाचली आहे, बरेच काम बाकी आहे. आणि हे जे कॉर्नर्स असतात ना, हे खूप परफेक्ट तुम्हाला करायचे, त्यावेळेस त्या ड्रॉवरची तुम्हाला फिनिशिंग दिसणार आहे. तर बघा किती सुंदर वाटतं. आता याच्यापासून आहे ना तुम्ही खूप सगळ्या गोष्टी करू शकता. फोटो फ्रेम बनवू शकतात. आणि बघा हा ड्रॉवरचा लुक किती सुंदर वाटतोय. फोटो फ्रेम बनवू शकतात, वेगवेगळ्या आकाराच्या गोष्टी करू शकतात, खूप सगळं करू शकता. आणि ही सीलिंग बघा, ही मिस्टरांनी वगैरे काढली आणि खूप, हे बघा पूर्ण ही डॅमेज झाली होती. आणि आम्ही विचार पण केला की आपण पुन्हा बसवूया, पण तो बोला काही गॅरंटी नाही आहे की ती पुन्हा तुटू शकते. म्हणून मिस्टर आणि हा जो भाऊ आहे यांनी दोघांनी मिळून, ॲक्च्युली बहिणीचे मिस्टर आहेत हे, दोघांनी मिळून आहे ना इतकं सुंदर काम केलं. आणि ह्या वॉलला आहे ना, माझ्या इथे ही जी वॉल आहे ना, ही बाथरूमची वॉल येते, त्यामुळे इथे खूप लिकेजचा प्रॉब्लेम होता. म्हणून मागच्या वेळेस कलर करूनही याचा काही फायदा नव्हता झाला. तर माझी जी गॅलरी आहे ना, त्याचं हे मटेरियल उरलं होतं. आणि हे घरच्या घरी आम्ही ही सीलिंग पण केली आहे. आणि हे सुद्धा खूप सुंदर काम झालं आहे. आणि त्यानंतर हे मॉर्निंगचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी. आणि फुलं बघा जास्वंदाला किती सुंदर आले आहेत. आणि पूर्ण जास्वंद माझी भरली आहे. जेव्हा गणपती यायला स्टार्ट होतात ना, त्यावेळेस आहे ना हे सुंदर असे जास्वंद माझं पूर्ण बहरतं. आणि पूर्ण गणपतीला आहे ना माझी फुलं जातात. तर हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचं कारण इतकंच आहे की तुम्ही तुमच्या घरच्या घरी खूप सुंदर असं रिनोव्हेट करू शकता. तर सेकंड पार्टची नक्की वाट बघा. भेटूया. श्री स्वामी समर्थ.